1500 वर्ष जुनं भारतीय जहाज पुन्हा समुद्रात उतरलंय. हे आहे INS-V कौंडिन्य. 5व्या शतकातील जहाजाची हुबेहूब प्रतिकृती. यात एकही धातूचा खिळा वापरलेला नाही. फक्त नारळाच्या दोऱ्यांनी फळ्या एकमेकींना शिवलेल्या आहेत. यालाच स्टिच शिप असं म्हणतात. फळ्यांमधील फटी बुजवण्यासाठी कुद्रुस या नैसर्गिक रेझिनचा वापर केलाय. थोडक्यात पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्य वापरलं गेलंय. परंतु विस्मृतीत गेलेलं हे ज्ञान आलं तरी कुठून? सातवाहन काळातील नाण्यांवर, अजिंठ्यातील भित्तिचित्रांवर आणि प्राचीन ग्रंथांमध्ये सापडलेल्या नोंदींवरून हे जहाज बनवलं गेलंय. यात इंजिन नाही की आधुनिक रडर नाही. यात आहे फक्त वाऱ्याची शक्ती, अजस्त्र पाल आणि हाताने चालवायचं सुकाणू. हेच तंत्र वापरून प्राचीन भारतीय नाविक खुल्या समुद्रातून मस्कत, दक्षिण पूर्व आशिया आणि इंडोनेशियापर्यंत प्रवास करत होते. कौंडिन्य नावाचा एक प्रख्यात नाविक आजच्या कंबोडिया आणि व्हिएतनामपर्यंत पोहोचला आणि तिथे त्याने भारतीय संस्कृतीचा पाया रचला. त्याच्याच सन्मानार्थ या जहाजाला कौंडिन्य हे नाव देण्यात आलंय. काही महिन्यांपूर्वी हे जहाज नौदलात समाविष्ट करण्यात आलं आणि आपल्या नौदलाचे जवान आता याच जहाजाने प्राचीन तंत्राने प्रवास करणार आहेत. 1500 वर्षांपूर्वी आपली जहाजं खुल्या समुद्रातल्या वाऱ्याला कसं तोंड देत होती आणि प्रवास कसा करत होती, हे तपासण्यासाठी आणि सिद्ध करण्यासाठी. म्हणजे विचार करा, किमान 1500 वर्ष जुनी समुद्री परंपरा, एवढी मोठी नौका आणि दूरच्या प्रवासाचं हे स्वदेशी तंत्रज्ञान. पण मग आपल्याकडे इतकं प्राचीन आणि प्रगत तंत्रज्ञान असेल, तर शिवरायांना भारतीय नौदलाचे जनक का म्हटले जाते? याचं उत्तर पाहूयात पुढच्या भागात. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि प्रवास वेळेसोबत भटकंतीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.